नसरापूरमध्ये 1 मे रोजी घडलेली घटना आजही आठवली की अंगावर काटा आणि त्या चिमुकलीचा विचार येतो। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेलं। या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षाच व्हावी अशी मागणी लावून धरण्यात आली होती। अखेर या संदर्भात आरोपी भीमराव कांबळेला कोर्टानं दणका दिलाय। पुणे विशेष न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलंय। तूच सांग, तुझ्या या कृत्यासाठी तुला काय शिक्षा द्यायची? भीमराव कांबळेनं या प्रश्नावर काहीही उत्तर दिलं नाही। न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलं असून 3 दिवसांनंतर म्हणजेच 29 जून रोजी त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे। या सुनावणी दरम्यान न्यायालयात नेमकं काय घडलं, दोन्ही पक्षांच्या वकिलांकडून युक्तिवाद कसा झाला, न्यायालयानं निकाल देताना काय म्हटलं, हे सगळं आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। भारतात बलात्कार आणि हत्या प्रकरणांमध्ये जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालय आणि फास्ट ट्रॅक यंत्रणा कार्यरत असली तरी प्रत्येक प्रकरणाचा कालावधी वेगळा राहिलाय। न्याय व्यवस्थेत आरोपीला सुद्धा आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार दिला जातो। आरोपी विरोधात ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा मिळणं कठीण असतं। मात्र नसरापूर प्रकरणातील आरोपीला न्यायालयानं दोषी ठरवत पुन्हा एकदा लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास मजबूत केलाय। 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय भीमराव कांबळेनं खाऊ देण्याच्या बहाण्यानं एका निर्जन ठिकाणी नेऊन क्रूरपणे लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृणपणे हत्या केली। वैद्यकीय अहवालानुसार आरोपीनं जवळपास 39 मिनिटं त्या चिमुकलीवर अतिशय क्रूर आणि विकृत पद्धतीनं लैंगिक अत्याचार केले होते। चिमुकलीच्या मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहावर नराधमानं अत्याचार केले। पुरावा नष्ट करण्यासाठी चिमुकलीचा दगडाने ठेचून तिला संपवण्यात आलं। या अत्यंत घृणास्पद प्रकरणात पुणे विशेष न्यायालयानं अवघ्या 55 दिवसांत खटला चालवून भीमराव कांबळेला दोषी ठरवले। आरोपपत्रासोबत 55 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले। 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलं। विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी पार पडली। 25 जून रोजी 10 वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक आरोपी भीमराव कांबळेला घेऊन पुणे न्यायालयाच्या आवारात पोहोचलं। सुरक्षेची काळजी घेत आरोपीला न्यायालयाच्या एका विशेष खोलीमध्ये ठेवण्यात आलं होतं। कायदेशीर प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनानं ही खबरदारी घेतली होती। काही वेळातच भीमराव कांबळेला न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायाधीशांनी आरोपी भीमराव कांबळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून विचारलं, तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग, तुला कोणती शिक्षा द्यायची? त्यावर आरोपी भीमराव कांबळेनं पुन्हा बनाव रचला आणि न्यायालयाला सांगितलं की मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो। त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याच वेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला। मी त्या मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती, असंही आरोपीनं म्हटलंय। त्यानंतर न्यायाधीशांनी गुन्हेगार ठरलेल्या भीमराव कांबळेला म्हटलं की आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय। तुला कोणती शिक्षा द्यायला हवी? न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेनं कोणतेच उत्तर दिले नाही। त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले। गुन्हेगार ठरलेल्या भीमराव कांबळेला कोणती शिक्षा देण्यात यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून न्यायाधीशांसमोर युक्तिवाद सुरू झाला। आपला युक्तिवाद मजबूत करण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनी 12 महत्त्वाच्या न्यायालयीन निकालांचा संदर्भ दिला। सरकारी वकिलांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली, तर आरोपीच्या वकिलांनी या गुन्ह्यातील घटनांची संगती लागत नसल्याचा युक्तिवाद केला। आरोपीच्या वकिलांनी भीमराव स्वतः या घटनेमुळे धक्क्यात असल्याचा आणि तो 65 वर्षांचा वृद्ध असल्याचा युक्तिवाद केला। भीमराव वृद्ध असल्यानं इतका क्रूर गुन्हा तो करू शकतो का, असाही आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि जन्मठेप ही आरोपीला योग्य शिक्षा राहील असा दावा त्याने केला। दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पुरावे पाहिल्यानंतर निकाल देताना न्यायालयानं म्हटलं की आरोपी याआधी 2 प्रकरणांतून सुटलाय, पण त्यानं त्यातून काहीच धडा घेतल्याचं दिसत नाही। तो समाजासाठी अजूनही धोकादायक ठरू शकतो। त्याच्यात पश्चाताप किंवा सुधारण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत। आरोपी हा सुधारण्याच्या पलीकडे गेलाय, असे न्यायालयाने म्हटलं। समाजानं या आरोपीचे अस्तित्व नाकारले आहे। आरोपीची मेंटल हेल्थ चे रिपोर्ट पाहिल्यानंतर हे सिद्ध होतं की तो मेंटली फिट आहे आणि तो लैंगिक कृत्य करण्यास सक्षम सुद्धा आहे, असं म्हणत न्यायालयानं 29 जून रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं। 29 तारखेला नराधम भीमराव कांबळेला फाशी होणार की जन्मठेप याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे।